मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर अचानक एक सन्नाटा पसरतो। दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री झाकली जाते आणि बंद झाल्या हजारो कबुतरांच्या भुकेल्या नजरा। 100 वर्षांची एक धार्मिक परंपरा, शतकानुशतकांची भावना एका न्यायालयाच्या निर्णयानं एका क्षणात बंद पडते। कधी जैन धर्माचं करुणा तत्व, कधी मृत पूर्वजांच्या शांतीसाठी दिलं जाणारं अन्न, आणि आता या सगळ्याला दोषी ठरवलं जातं कबुतराच्या विष्ठेमुळे। कबुतरांना खायला घालणं आरोग्यासाठी घातक आहे का, की यामागे आहे कोणाचं तरी छुपं षडयंत्र? एकीकडे फडणवीस सरकार म्हणतं कोणतंही कबूतर मरू नये, आणि दुसरीकडे BMC कबूतरखाने सील करतं। ज्यांनी आयुष्यभर जीवदया केली त्यांना आज गुन्हेगार ठरवलं जातंय, आणि हा सारा प्रकार घडतोय कोर्ट, राजकारण आणि धर्माच्या जाळ्यात अडकून। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भावना, इतिहास आणि सत्य या तिन्हींचा स्फोट एकत्र पाहायला मिळेल। अंतापर्यंत बघा, कारण शेवटी उघड होणार आहे मुंबईच्या कबूतरखान्याचं खरं राजकारण। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मुंबई नावातच जीव आहे। या शहरात दर सेकंदाला धावपळ आहे, गर्दी आहे, धूर आहे, स्वप्न आहे, पण या गोंगाटात एक शांत जागा आहे, दादर कबूतरखाना, जिथं हजारो कबूतर जमायची, लोक हळुवारपणे धान्य टाकायचे आणि ते पक्षी त्या अन्नावर प्रेमाने ताव मारायचे। ही केवळ खाद्य वाटपाची जागा नव्हे, तर एक श्रद्धेचा, भावनेचा आणि परंपरेचा अंश होता। आज या कबूतरखान्यावर ताडपत्री ओढली गेली आहे, सील केलं गेलंय, आणि गेल्या 100 वर्षाची परंपरा एका कोर्टाच्या निर्णयानं मोडली गेली आहे। दादरमधील कबूतरखाना 1944 साली अधिकृतपणे अस्तित्वात आला। मुंबई महापालिकेने जैन समाजाच्या विनंतीनुसार वाहतुकीच्या बेटावर कबुतरांसाठी संरक्षित जागा मंजूर केली। हे बेट आहे दादरमध्ये, ज्याला कबूतरखाना म्हटलं जातं। मात्र ही परंपरा त्याही आधीपासून होती। जैन धर्मात जीवदया हे सर्वोच्च तत्व मानलं जातं। प्रत्येक जीवाला आत्मा आहे, म्हणून त्याला अन्न पाणी मिळालं पाहिजे, ही त्यामागची श्रद्धा आहे। कबुतरांना अन्न द्यायचं म्हणजे पवित्र पुण्य संचय निर्माण करणं होय। काहींना वाटे पूर्वजांना शांती मिळेल, तर काहींना वाटे परमात्म्याशी जवळीक होईल, म्हणून मंदिराजवळ, वसाहतींमध्ये, चौकांमध्ये अनेक ठिकाणी कबूतरखाने उभे राहिले। अनेक जैन व्यापाऱ्यांनी आणि ट्रस्टींनी यासाठी जमिनी, अन्नधान्य आणि देखभाल याची जबाबदारी घेतली। 20व्या शतकात सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी एडवर्ड एटकेन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय, मुंबईत कबुतरं मोठ्या प्रमाणात आढळतात, कारण या ठिकाणी धर्माभिमानी व्यापाऱ्यांनी त्यांचं अन्नपाणी सुरू केलंय। शहरात धार्मिकतेनं भरलेलं धान्य व्यापारी, मंदिरांचे ट्रस्ट आणि त्यांच्याकडून दररोज फेकले जाणारं धान्य, यामुळं कबुतरांसाठी ही जमीन म्हणजे स्वर्गच मानली जात होती। त्यावेळी कबूतरखाने हे पारंपरिक लाकडी चौकटीत 7 मीटर उंच असायचे, ज्यांना कबुतरिया म्हटलं जात होतं। या चौकटीमध्ये दररोज धान्य, पाणी ठेवले जाई। मांजरी, कुत्र्यांपासून संरक्षित ठेवण्यासाठी उंच व्यासपीठावर ते उभारलं जात होतं। भारतीय परंपरेत कबूतर म्हणजे शांती, संयम आणि आशीर्वाद आहे। त्यांना अन्न द्यायचं म्हणजे एकतर्फी प्रेम होतं। तसंही कबूतर परत काही मागत नाही, पुन्हा येतात, डोळ्यात कृतज्ञता ठेवतात। जैन धर्मात तर ही कृती प्राणीहित म्हणून पूजनीय मानली जाते। म्हणूनच प्रत्येक जैन मंदिराजवळ एक कबूतरखाना असतो। माणूस मंदिरात जाई, पूजा करी आणि बाहेर येऊन कबुतरांना अन्न देई। हे केवळ धार्मिक नव्हतं, तर सामाजिक बांधिलकी होती। 1990च्या दशकात आरोग्य क्षेत्रातून एक इशारा आला, कबुतरांची विष्ठा आणि पिसं यामुळं श्वसनाचे आजार वाढतात। काही डॉक्टरांनी यावर पिजिन लंग डिसीज नावाचा शोध लावला। काहींनी सांगितलं कबुतरांच्या विष्ठेत असणारे बॅक्टेरिया सुसंवेदनशील लोकांना अस्थमा, खोकला, धाप लागणे असे त्रास होतात। यामुळे लोक तक्रारी करू लागले, बाल्कनी उघडे ठेवायला घाबरू लागले, पंखेवर पिसं साठतात, लहान मुलं सतत आजारी पडतात, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या। यामुळे प्रकरण चिघळत गेलं। 2013 मध्ये ग्रँट रोडला एक BMC अभियंता कबुतरांमुळे अपघातात मरण पावला। ही घटना कबूतरखाना विरोधी मोहिमेचं टर्निंग पॉइंट ठरली। नगरसेवक संतापले, रस्त्यावर अन्न टाकणारे विक्रेते हटवा, कबूतरखान्यांना स्थलांतरित करा असा पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आला। मात्र हे फक्त सुरुवात होती। 2014 पासून BMCने काही कबूतरखाने काढून टाकले, पकडलेल्या नागरिकांना दंड ठोठावला। पशु हक्क कार्यकर्त्यांनी, कबूतर समर्थकांनी आणि काही नागरिकांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली। त्यांचा दावा होता, कबूतरांना अन्न देणं ही माणसाची भावना आहे, ती बेकायदेशीर ठरू शकत नाही। कबूतरांचा छळ थांबवा अशी मागणी यावेळेला करण्यात आली। त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं की माणूस आणि प्राणी दोघांचाही हक्क आहेत, तरी सुद्धा सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे।
दिवसातून 2 वेळा अन्न देण्याला आम्ही परवानगी देत नाही, असं म्हणत 31 जुलै 2025 रोजी एक कठोर आदेश देण्यात आला। कोर्टाने थेट सांगितलं, कोणी दादर किंवा इतर कबूतरखान्यांमध्ये पुन्हा अन्न टाकताना आढळलं तर पोलिसांनी थेट FIR दाखल करावी आणि यामुळे मुंबईतील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित कबूतरखाना दादर कबूतरखाना म्हणून ओळखला जातो तो बंद करण्यात आला। ताडपत्री ओढून सील केलं गेलं, पक्षी शेकोड्यांनी रस्त्यावर आले, गर्दी झाली, अपघाताचा धोका वाढला, यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन समतोल संदेश दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली। ते म्हणाले की अचानक कबूतरखाना बंद करणं योग्य नाही, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फीडिंग करा, असे आदेश त्यांनी दिले। हे आदेश BMCला देण्यात आले। त्यासोबतच मशीनद्वारे स्वच्छता करा, कोणतंही कबूतर मरणार नाही याची खात्री करा, कारण श्रद्धा आणि आरोग्य यांमध्ये संतुलन ठेवणं फार महत्त्वाचं आहे, असं त्यांनी म्हटलंय। यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही बैठकीनंतर प्रतिक्रिया देत म्हटलं की शास्त्रोक्त पद्धती वापरूनच सर्व गोष्टी या केल्या जातील। आज कबूतरखाना बंद झालाय, पण भावना बंद झाल्यात का? दादरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आज एक कोपरा शांत झालाय। जिथे पूर्वी फडफड ऐकू यायची तिथं आता फक्त सन्नाटा ऐकू येतोय। पण एक मोठा प्रश्न उभा राहतो, आपण श्रद्धा जपू की विज्ञानाचं ऐकू, की दोघांमधलं तोल राखू? कबूतरखाना म्हणजे केवळ अन्न टाकणं नव्हतं, ती होती एक विचार पद्धती, प्रेम, दया, परोपकार यांची। पण आपण जर विज्ञान, शास्त्र आणि आरोग्याच्या बाजूने झुकलो तर त्या श्रद्धेचा अपमान होईल। की श्रद्धा बदलत जाण्यातच तिचं खरं सौंदर्य आहे। मुंबई बदलते, धावते, धडपडते आणि आता श्रद्धांनाही प्रश्न विचारते। दादर कबूतरखाना बंद झालाय, पण प्रश्न अजूनही उभा आहे। परंपरा टिकवायची तर ती काळजाच्या कसोटीवर उतरावी लागते। आज विज्ञान सांगतो कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार होतो आणि श्रद्धा सांगते त्यांना अन्न दिलं तर पुण्य मिळतं। या दोघांमध्ये कोणती बाजू घ्यायची हा निर्णय आता आपल्याकडे आहे। कदाचित उत्तर असंही असू शकेल, परंपरा मोडू नका, पण त्याला आधुनिक रूप द्या। कंट्रोल फीडिंग करा, मशीनने स्वच्छता करा, शहर आणि श्रद्धा दोघेही श्वास घेतील अशी व्यवस्था करा। कारण धर्माची शक्ती मनामध्ये असते आणि विज्ञानाची शक्ती व्यवस्थेमध्ये। दोघांचा संगमच भविष्यात मार्ग दाखवू शकतो। पण यावर आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल यात शंका नाही। तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो, रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेच होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य। संपर्क 9595727107